नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो आहे अलंकार. अलंकाराचे समानार्थी शब्द आहेत दागिना किंवा आभूषणे. यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ज्वेलरी किंवा ऑर्नामेंट्स. ज्वेलरीची खऱ्या अर्थाने स्पेलिंग बघायला गेले असता JEWELLERY अशी आहे. हे काय, ज्यावेळेस आपल्याला परीक्षांमध्ये करेक्ट स्पेलिंग साठी प्रश्न येतात त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांची स्पेलिंग चुकते. बघा, JEWELLERY ही बरेच विद्यार्थी स्पेलिंग चॉईस करतात, ती चुकीची स्पेलिंग आहे, हे कायम लक्षात असू द्या. चला तर बघा, अलंकार म्हणजे काय बघा, ज्या वेळेस एखादी स्त्री विविध प्रकारचे आभूषणे किंवा दागिने परिधान करते आणि ते दागिने परिधान केल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं त्याला काय, आता हे काय व्हायलं, त्या स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसायलं. कशामुळं? त्या अलंकारामुळं. तसंच भाषेचं सौंदर्य ज्यावेळेस विशिष्ट शब्द, विशिष्ट अक्षर किंवा विशिष्ट अर्थ प्राप्त झालेलं वाक्य असेल किंवा शब्द असेल याच्यामुळे ज्यावेळेस भाषेचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं त्याला आपण म्हणतो भाषेचे अलंकार. भाषेच्या अलंकाराची व्याख्या आपण बघायला गेलो तर ती अशी आहे: भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या व तिला अधिक आकर्षक व प्रभावी बनवणाऱ्या विशिष्ट शब्द रचनांना अथवा गुणधर्मयुक्त शब्दांना अलंकार असे म्हणतो. अलंकाराचे पडतात दोन प्रकार, एक शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. ज्या वेळेस एखाद्या वाक्य रचनेत विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट अक्षर आलेले असतील आणि त्याच्यामुळे विशिष्ट शब्द चमत्कृती घडत असेल आणि त्या वाक्यामध्ये काहीतरी आपल्याला कानाला समजा श्रवणीय चाल किंवा श्रवणीय आपल्याला काही मेळ दिसत असेल, लय किंवा ताल प्राप्त झालेला असेल, त्याला म्हणतो आपण शब्दालंकार. शब्दालंकाराचे आहेत तीन प्रकार: अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. त्याच्यानंतर आहे अर्थालंकार. अर्थालंकाराचे जवळपास बघा 18 प्रकार पडतात, ते आपण पुढच्या भागात बघू. या भागामध्ये आपण शब्दालंकार व त्याचे तीन प्रकार बघूया. ओके, तर अलंकारामधला आपण पुढचा प्रकार बघूया, शब्दालंकार. शब्दालंकार म्हणजे काय रे? जेव्हा वाक्यात शब्दाच्या किंवा अक्षराच्या विशिष्ट रचनेमुळे, नादामुळे किंवा यमकामुळे भाषेला ज्यावेळेस सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण शब्दालंकार असे म्हणतो. शब्दालंकाराचे तीन प्रकार बघितले होते: अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत, अनुप्रास अलंकार. याचं बघा, कवितेच्या ओळीमध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याच्या ज्या नादामुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्याला काय म्हणतो आपण? अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकाराची मी स्वतः तयार केलेले मजेशीर उदाहरण बघा. बंटीने बबलीला बाल्कनीत बेंचवर बसून चहात बुडवून बर्बन बिस्किट चारला. मग तिच्या बापाने या दोघांना मिळून टायरात घालून मारला. झाला का? यमक पण अलंकार झाला याच्यामध्ये. बघा, हे काय झाला? अनुप्रास अलंकार. याच्यामध्ये कोणता अक्षर रिपीट आला रे? कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली? ब या अक्षराची झाली. बघा, बंटी, बबली, बाल्कनी, बेंच, बसून, बुडवून, बर्बन, बिस्किट. या प्रकारे हे उदाहरण बघा. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. मामाने मामीला माहेरी पाठवून मेहुणीला मिस कॉल मारला. मामाचा घरातला तो शेवटचा दिवस ठरला. झालं की नाही गंमत? वा, मामाने मामीला माहेरी पाठवून मेहुणीला मिस कॉल मारला. याच्यात कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली? म या अक्षराची पुनरावृत्ती झाली. या प्रकारचे आपण गमतीशीर उदाहरणं अजून दुसऱ्या अलंकारामध्ये बघूया. ओके, तर शब्दालंकारामधला पुढचा प्रकार बघा, तो आहे यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय रे? बघा, निरनिराळे अर्थ असणाऱ्या पण उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांचा वापर कवितेच्या चरणात योग्य ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो आणि भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्या नादामुळं त्याला म्हणतो आपण यमक अलंकार. यमक अलंकाराचं इंटरेस्टिंग आता रिसेंट गाजलेल्या गाण्याचं आपण उदाहरण घेऊ. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाड आहे, आप्पाच्या पायात एक रॉड आहे आणि आप्पा स्वभावांले दाड आहे. झाला का रे? यमक आला की नाही? मजा आली की नाही? नाद निर्माण झाला की नाही याच्यामध्ये? मग तो नाद निर्माण कशामुळे झाला? या शेवटच्या यमक शब्दांमुळे. याच्यामुळे काय झालं? भाषेचं सौंदर्य वाढलं. हेच आहे यमक अलंकाराचं उदाहरण. बघा, अजून एक आपण यमक अलंकाराचे उदाहरण ऐकून बघूया. चला, यमक अलंकाराचे पुढचे उदाहरण बघा. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. बघा, शेवटी काय? जावे आणि स्वभावे दोघांचा उच्चार सारखा आहे, याच्यामुळे हा यमक अलंकार झालेला आहे. पुढचा बघा. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. झालं का? झाला आणि केला, उच्चारात समानता.
झाला कोणता अलंकार? यमक अलंकार. ओके, बघा शब्द अलंकारामधला पुढचा प्रकार आहे आपला श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे डबल मिनिंग किंवा द्विअर्थ असलेले शब्द ज्यावेळेस कवितेच्या चरणात येतात त्याला आपण म्हणतो श्लेष अलंकार. बघा या अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. त्याचे उदाहरण बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. इथं मित्र या शब्दासाठी बघा सूर्य आणि सखा सोबती हे दोन शब्द आहेत, म्हणजे मित्राचे किती दोन अर्थ इथं निघलेले आहेत. म्हणजे मित्राच्या उदयाने सर्वांना आनंद होतो, सूर्य उगवल्यावर सुद्धा सर्वांना आनंद होतो आणि आपला मित्र भेटल्यावर सुद्धा सर्वांना आनंद होतो असा त्याचा अर्थ आहे. पुढचं उदाहरण बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, पण शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, म्हणजे नवरी. म्हणजे या नवरी शब्द काय आलेला आहे? द्विअर्थी आलेला आहे. म्हणजे याच काय, श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याला वरणार आणि शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, म्हणजे मी त्याच्यासोबत विवाह करणार नाही. हा द्विअर्थी शब्द आलेला आहे. ओके,